नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही मित्रांनो इथे थंबनेलमध्ये बघताय महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजे जी कोर्टाची जी भरती झालेली आहे आपली आणि त्याच्यामध्ये जी रिस्पॉन्स शीट आहे मित्रांनो, ती आता रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर त्याच्यामध्ये कोणते-कोणते पद होते बघा, कनिष्ठ लिपिक, एक टंकलेखकची पण पोस्ट होती. त्याच्यानंतर हमाल इत्यादी जे पदे होते त्यांची आता रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि ती कशी डाउनलोड करायची त्याबद्दल संपूर्ण माहिती मी देणार आहे आणि कोर्टाचं काय नोटिफिकेशन आलेलं आहे ते पण संपूर्ण आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच लिंक पण मी तुम्हाला अवेलेबल करून देईल आणि ज्या विद्यार्थ्यांना लिंक पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. मी इथे कमेंट बॉक्समध्ये ऑलरेडी लिंक पिन करून टाकेल. तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये गेले की तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. तिथून तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता किंवा मग आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे तिथे पण तुम्हाला ती लिंक मिळेल. तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आपण आधी वाचूया चला आता कोर्टातर्फे काय आलेलं आहे. तर बघा हे परिपत्रक आहे जिल्हा न्यायालय केंद्रीय ऑनलाईन भरती जी 2023 झालेली होती. तर याद्वारे कळवण्यात येते की लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि जी काही शिपाई पदाची आपली एक्झाम झालेली होती. तर सदर जाहिरातीच्या अनुषंगाने जी काही 5, 7, 12 आणि 14ला जी एक्झाम झालेली होती कनिष्ठ लिपिक आणि शिपाई. तर यांची बघा, यांच्यासाठी काय तुम्हाला आता उत्तर तालिका अवेलेबल करून देतात, ज्यालाच आपण रिस्पॉन्स शीट म्हणतो आणि सोबतच तुम्हाला तीच रिस्पॉन्स शीट आणि तोच तुमचा ऑब्जेक्शन पण तिथेच पण ऑब्जेक्शनची पण टॅब अवेलेबल करून देण्यात येईल. तिथे तुम्हाला ऑब्जेक्शन पण घ्यायची आहे. तर लॉग इनमध्ये फक्त 2 दिवस देण्यात येत आहेत तुम्हाला 2/3/2024 ते 4/3/2024 या 2 तारखेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ऑब्जेक्शन घ्यायचे आहे जिथे-जिथे तुम्हाला प्रश्नावरती डाऊट आहे. तर तुम्हाला आणखी काय करायचं आहे? इतकं झालं. ओके, चला समोरचं वाचून घेऊ आपण थोडंसं. तर त्याच्यासोबतच तुम्हाला जे काही दस्तावेज आहे ते पण ऑनलाईन आपण जेव्हा ऑब्जेक्शन रेज करतो ते पुरावे पण तुम्हाला सादर करायचे आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रश्नावर डाऊट असेल तर मग एखादा पुस्तकाचा संदर्भ किंवा ऑनलाईन जे काही लिंक वगैरे वेब लिंक ते तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करायचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एक्झाम दिलेली आहे. तर त्यांना माहिती आहे आपण TCS किंवा IBPS TCSची जी एक्झाम असते त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन कशाप्रकारे घेतो. तर त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही म्हणजे फक्त ऑनलाईनच ऑब्जेक्शन घ्यायचे. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही हरकतीचे इथे काय करणार नाही म्हणजे स्वीकारलं जाणार नाही. त्याच्यानंतर आहे आपली ही लिंक आणि ही लिंक आता मी ज्याप्रमाणे सांगितलं आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पण मिळून जाईल. मी ती पिन करून देईल. तर आपण जर या लिंकवरती गेलो, आता मी तुम्हाला दाखवतो. तर सध्या सुरुवात नाही झालेली आहे. जर आता गेलो ना आपण तर असं वेगळा मेसेज येतो. तर आता थोड्या वेळानंतर तुम्हाला काय अवेलेबल होऊन जाईल. आता आपल्याला 8 वाजलेले आहेत. 8 वाजता नंतर तुम्हाला ती लिंक इथे अवेलेबल होऊन जाईल. ओके. तर हीच माहिती होती आणि तुम्हाला सोबत एक काम करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आता आपली हॉल तिकीट आपली सॉरी आपण याला काय म्हणतो रिस्पॉन्स शीट बघितलेली आहे. त्यांनी काय करायचं कमेंट बॉक्समध्ये येऊन आपले मार्क्स तुमचे बघा. जितके मार्क्स आहेत तुम्हाला विथ तुमची कोणती पोस्ट होती. परत एकदा लक्षात घ्या तुमची पोस्ट नेम लिहा आणि तुमचे मार्क्स लिहा. ओके. विथ डिस्ट्रिक्ट पण लिहू शकता. तर हे इथे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. याच्यामुळे काय होईल तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की कट ऑफ वगैरे कितीपर्यंत जाऊ शकतो. तर ही संपूर्ण माहिती होती. याच्यामध्ये आणखी काही जर डाऊट असतील मित्रांनो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. आपले ऑलरेडी 5.5K सबस्क्रायबर झाले आहे तुमच्या सपोर्टमुळे. तर मॅक्सिमम पीपलसोबत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. थँक यू व्हेरी मच.